आणि यानंतर आपण पुढची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहणार आहोत। राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। महसूल विभागाच्या प्रश्नांवरची चर्चा थांबवण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली। विषयाशी संबंधित मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने कामकाज थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे। यानंतर ठाकरे गटातले नेते भास्कर जाधव यांनी देखील सभागृहाचं कामकाज बेकायदेशीर पद्धतीने चालतंय असा आरोप केला। विरोधकांच्या या आरोपांवर मंत्री गिरीश महाजन यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नाव घेत प्रत्युत्तर दिलं। 2.5 वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून केव्हा चर्चेला उपस्थित होते असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला। आणि यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं। आज महसूल आणि वन विभागाची चर्चा आहे। महसूल वन विभागाचे आणि महसूलचे दोनही मंत्री इथे नाहीत। किमान स्थगित करावं 10 मिनिट। ज्या विभागाच्यावर चर्चा आहे त्या विभागाचे मंत्रीच नाही तर चर्चेला काय अर्थ आहे? परंपरा राहिली अध्यक्ष महाराज की विरोधी पक्ष नेता जेव्हा भाषण द्यायला उभं होतं तर तिथं आता 2 उपमुख्यमंत्री केले। तीन तोंडाचं इंजिन आहे साहेब इथं अध्यक्ष महाराज। एक तरी इंजिन राहिलं पाहिजे ना विरोधी पक्ष नेत्याचाच। म्हणजे तुम्हाला लोकशाहीच्या व्यवस्थेची मान्यताच नाही या सरकारला असं म्हणायचं का अध्यक्ष महाराज? निरोप पाठवला येतील तोपर्यंत आपण चालू करू। विरोधी पक्ष नेते काय गंभीर नाही सरकार? अशी पद्धत नाही हो अध्यक्ष महोदय। तुम्हाला विनंती आहे आमची, हे पद्धतच नाही। नवीन पद्धत तुम्ही सभागृहामध्ये आणताय उद्या। किमान त्या खात्यातील यांना कोण थांबवलं होतं? मंत्रिमंडळाचा विस्तार करून राज्यमंत्री करायला पाहिजेत। अनेक भाषिक बांधून होते, कोट शिवले होते, त्यांना करून टाकायला पाहिजेत। आपल्याला कल्पना आहे चर्चा सुरू असताना सामूहिक जबाबदारी असते, त्या खात्याचा मंत्री हजरच असला पाहिजे असं कुठेही नाही। आतापर्यंत भास्करराव आपण म्हणाले की आमचे मुख्यमंत्री हजर राहायचे, उद्धवजी कधी हजर राहिले तो चर्चेच्या वेळेला असं काही सांगू नका। नाही 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 उद्धवजी मुख्यमंत्री असताना कधी हजर राहिलेत? आपल्या चार विभागाच्या मागण्या आहेत। सर्व सभासद ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्या मंत्र्यांनी ऐकलं पाहिजे आणि त्याला उत्तर दिलं पाहिजे। हे आहे एक कोणीतरी मंत्री बसणार आणि उरलेल्यानी उत्तर द्यायचं। एकच सिन्सियर मंत्री मला दिसतात ग्रामविकास मंत्री, बाकी महाराष्ट्रात दुसरा एकही सिन्सियर मंत्री नाही। ह्याच्या जे काही विभाग आहेत ह्या सगळ्याला म्हणजे माझ्या संमतीनं मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं झालेलं आहे। त्याच्यावर सामुदायिक जबाबदारी म्हणून आमच्यावर ही जबाबदारी आहे। आता आलोय मी, आता 3 वाजेपर्यंत कुठं जात नाही। इथं आता चर्चा सुरू करावी अशी सभागृहाला विनंती। आप चुकीचं आहे। संबंधित मंत्री बसत नाहीत, सचिव बसत नाही, कशाकरता अधिवेशन हवंय? कुणी दखल घ्यायची? कुणी महाराष्ट्राच्या लोकांची दुःख ऐकायची? अधिकाऱ्यांना दुःख बसून काय चेंबरमध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकाऱ्यांना? कशाकरता हे लाडवलंय अधिकाऱ्यांना? शासनाने डोक्यावर बसलेले अधिकारी सगळे या सरकारच्या मुळे, आणि म्हणून सुधारणा पण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय। सभागृहात जे सदस्य बोलतात किमान अंदाज तरी येईल मंत्री महोदयांना की काय खरे प्रश्न आहेत। नाही सगळे प्रश्न सोडवले तर ठीक आहे, पण अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उपस्थितच राहायचं नाही हे फार चुकीचं आहे। आणि त्यामुळे सभागृह स्थगित करावं 10 मिनिटांसाठी आणि सगळ्या मंत्री महोदयांना बोलवावं। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा